आठ राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे कौशिकची आई कौशिकला म्हणत असते की पहिल्यांदा तू चल, इथे काही थांबायची गरज नाही आणि असं बोलून त्याचा हात धरत असते आणि त्याला खेचून घेऊन जात असते. तेच दुसरीकडे आजी आता विचार करते की नको, आपण आधी शांतपणे का होईना ह्या लोकांशी बोलूया, कारण तिला कौशिकच्या मनातलं प्रेम दिसत असतं आणि प्राजक्ताही तिथेच उभी असते. तर आता आजी सगळ्यांसमोर बोलत असते की आम्हाला माहीत नव्हतं की तुमचा इतका मोठा गैरसमज होईल ते, पण मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही एकदा कौशिकचा आणि प्राजक्ताच्या मनाचा विचार करा. कौशिकला मनापासून जर प्राजक्ता आवडत असेल तर किती चांगली गोष्ट आहे. मला माहिती आहे दोघी बहिणी एकाच घरात राहतात आणि मग या सगळ्याचा त्रास होऊ शकतो, पण तुम्ही काळजी करू नका. जेव्हा आमच्या कौशिकचं लग्न होईल ना प्राजक्तासोबत, मग तो काही इथे थांबणार नाही आहे. त्याने निर्णय घेतलेला आहे, तो घर सोडणार आहे आणि तो कायमचा अमेरिकेला जाऊन सेटल होणार आहे. ही गोष्टसुद्धा आता सांगितली जाते. मग जेव्हा ह्या गोष्टींबद्दल बोललं जातं ना, तेव्हा मात्र आता अमेरिकेला जाऊन हिला सेटल होईपर्यंत चालणार नाही आहे. मामीला असं वाटत असतं की जर आपल्या मुलीच्या आयुष्यात दुःख असेल ना, तर आपणही आता या प्राजक्ताचं आयुष्य सुखकर कसं होणार नाही याचा विचार करायचा. त्याचबरोबर मी जे काही होते ते मी बोलले, तुम्ही एकदा प्राजक्ताच्या मनाचाही विचार करा. प्राजक्ताला शांतपणे विचारा, ती जर या लग्नासाठी तयार असेल तर आपण त्यांचं लग्न लावून टाकूया, असंही आता आजीने म्हटलेलं असतं. आजी सगळं काही बोलून ना तिकडनं निघून जाते. तेच मात्र आता प्राजक्ता तिथे उभी असते. प्राजक्ता तिथे उभी असतानाच मामी तिच्याकडे रागानं पाहत असते. बिचाऱ्या प्राजक्ताच्या मनात तर कौशिकबद्दल जराही काहीच नसतं, पण तरीसुद्धा या कौशिकमुळे काही गोष्टी सहन कराव्या लागत असतात. तेच दुसरीकडे प्रीतीना कंटिन्यू कॉल करत असते प्राजक्ताच्या फोनवर, पण प्राजक्ताचा फोन काही लागत नसतो. म्हणजे रिंग जरी वाजत असली तरी प्राजक्ता रिसीव्ह करत नसते, कारण तो मोबाईल रूममध्ये असतो आणि त्या रूममध्येच बंदिस्त असते, ती म्हणजे भाग्याने स्वतःला बंद करून घेतलेलं असतं आणि त्यामुळेच ना रिंगचा आवाज काही केल्या बाहेर ऐकू जात नसतो. मग इकडे प्रीती कंटिन्यू कॉल करत असते. प्रीती म्हणत असते की मी माझं काम तर करते, पण ती मुलगी फोनच उचलत नाही आहे, उचल ना गं बाई फोन, असंही आता प्रीती म्हणत असते. तेच इकडे रूममध्ये भाग्या बेडवर झोपून ना खूप जास्त रडत असते. तिला त्रास होत असतो या सगळ्या गोष्टींचा आणि जेव्हा तिला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो ना, तेव्हा मात्र आता तिला ह्या सगळ्या गोष्टी आठवतात की आपल्याला या घरामध्ये कशा पद्धतीने वागणूक भेटली असती. म्हणजेच आपण आपलं प्रेम तर खरं होतं, पण कौशिक आपल्यावर प्रेम करत नाही, तो तर प्राजक्तावर प्रेम करतो. या सगळ्या गोष्टी ना तिला आठवत राहतात. ती रडत असते आणि सारखा इकडे ना प्राजक्ताचा फोन वाजत असतो. प्राजक्ताचा फोन वाजत असल्यामुळे तिच्याच बाजूला हा फोन असतो. मग ती फोन उचलते आणि लगेचच ना तिथे असणाऱ्या बॅगेमध्ये ठेवून देते, कारण तिला आता या फोनमुळे त्रास होत असतो. त्यामुळेच तिने आता फोन कट करून बाजूला ठेवून दिलेला असतो त्या बॅगेमध्ये. तर तेच दुसरीकडे सारखं ना तिला त्या गोष्टी आठवत राहतात आणि त्या गोष्टींचा मनस्ताप मात्र तिला खूप जास्त होत असतो. तर दुसरीकडे मात्र अजूनही काय झालं, फोन लावतेस ना, करतेस ना काम, असं आता सुलक्षणा विचारत असते. सुलक्षणाने विचारल्याबरोबर प्रीती म्हणत असते की मी करते कॉल, पण ती रिसीव करत नाही आहे. आजच्या आज काही झालं तरी ती मुलगी या घरात यायला हवी, मुहूर्त टळायला नको, असंही सुलक्षणा म्हणत असते. त्यावर सुलक्षणाला विचारलं जातं, कसला मुहूर्त, कशाबद्दल तुम्ही बोलत आहात? तेच आता सुलक्षणा प्रीतीला लगेच बोलते, तुला जेवढं सांगितलं आहे ना तेवढं कर, काही झालं तरी ना विरोधात उभं राहू नको. तेच आता इथे काकू ज्या आहेत त्या सुलक्षणाला समजावतात आणि सुलक्षणाला म्हणत असतात की कदाचित तिचा फोन ना सायलेंटवर असू शकतो आणि त्यामुळेच तर ती कॉल रिसीव्ह करत नसेल. ती जेव्हा मोबाईल बघेल ना तेव्हा ती नक्कीच आपल्याला कॉलबॅक करेल प्रीतीच्या फोनवर, तुम्ही शांत व्हा बरं वहिनी, असंही बोलून काकू ज्या आहेत त्या सुलक्षणाला शांत करायचा
वापर करत असतात आणि त्याचबरोबर सुलक्षणा म्हणत असते की तू तुझं काम करत राहा, तू थांबू नकोस असंही आता सुलक्षणाने सांगितलेलं असतं. सुलक्षणा जेव्हा आता प्रीतीला बोलते तेव्हा प्रीती घाबरलेली असते आणि तिने आता गुपचूपपणे कॉल करायला सुरुवात केलेली असते. तेच आता दुसरीकडे अजूनही ती कॉल रिसीव करत नाही आहे. तिचा फोन आला तर मी तुम्हाला सांगेन असंही आता प्रीती सांगू लागते. मग आता काळजी असते सुलक्षणाला, ती म्हणजे या प्राजक्ताची. प्राजक्ता आज काही झालं तरी यायला हवी असाच विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की भाग्या आतमध्ये बसलेली असते. तेच प्राजक्ता जोरजोरात दार वाजवत असते. प्राजक्ता म्हणत असते की भाग्या उघड ना ग दार, असं काय करतेस, मी कशी राहू तुझ्याशिवाय, असं करू नकोस ना, स्वतःला का बंद करून घेतलंय, तुझ्याशी बोलायचंय, भाग्या उघड ना ग दरवाजा. भाग्या तू तसं समजतेस तसं काही नाहीये. मग भाग्याचा नाईलाज होतो. भाग्याने दार उघडलेलं असतं. मग काय प्राजक्ता लगेच रूममध्ये येते. भाग्या रडायला पुन्हा एकदा बेडवर जाऊन बसते. ती जेव्हा बेडवर जाऊन रडत असते तिने आता आपलं तोंडही लपवलेलं असतं. तेच आता प्राजक्ता तिच्या बाजूला जाऊन बसते आणि प्राजक्ता तिच्याशी बोलू लागते. प्राजक्ता तिला म्हणत असते की मला कळतंय तुला त्रास होतो या सगळ्याचा, पण प्लीज ना तू त्रास करून घेऊ नकोस असंही बोलून आता प्राजक्ता जी आहे ती मात्र भाग्याला समजवत असते. भाग्याला सांगत असते की बाहेर जे काही झालं ते चुकीचं झालं, पण या सगळ्यात खरंच माझा काहीच हेतू नव्हता. मी तुला खरंच सांगते मी काहीही केलेलं नाही आहे. म्हणजे तुला असं वाटत असेल की त्याला आवडतो म्हणून मी लाल ड्रेस घातलेला आहे, तर हा गैरसमज आहे. कारण मी लाल ड्रेस नाही घातलेला, मी सहज म्हणून घातला. मला तर माहीतही नव्हतं की त्याने सांगितलं आहे. प्लीज ना गं भाग्या, चुकीचा समज करून घेऊ नकोस ना. असं बोलूनच ना आता खूप जास्त प्राजक्ता रडत असते. तिला असं वाटत असतं की निदान ना जे काही गैरसमज आहेत ते दूर व्हायला हवेत. म्हणूनच प्राजक्ता रडत भाग्याला समजावत असते. भाग्याचं सुद्धा रडणं थांबत नसतं, कारण भाग्याला सुद्धा खूप काही आजच्या दिवसात तिला तिच्या रूपावर ना खूप काही गोष्टी ऐकायला लागलेल्या होत्या आणि त्यामुळेच ना तिला आता तिचं रडू आवरत नसतं. मग आता प्राजक्ताला सुद्धा भाग्याबद्दल खूप वाईट वाटतं. मग ती भाग्याला मिठी मारून खूप जास्त रडू लागते. भाग्या म्हणत असते की जे काही झालं ते खूपच भयंकर असं होतं. म्हणजे कधी मी विचारही केला नव्हता की हे एवढं सगळं अशा पद्धतीने होईल. खरंच ना जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी असंही बोलून ना आता मात्र तिने अक्षरशः घर डोक्यावर घेतलेलं असतं. तेच दुसरीकडे भाग्याला आता प्राजक्ता समजावत असते. तू जसा विचार करतेस तसं काहीच नाही आहे. मी तुला सांगते ना, म्हणजे तुला म्हणू का माझ्या मनात त्या कौशिकबद्दल काहीच नाही आहे. पण प्राजक्ताला असं वाटत असतं की जर हिच्या मनात कौशिकबद्दल असेल तर म्हणूनच ती तिला म्हणत असते की माझ्या भविष्याचा विचार नको करूस, मी फक्त तुझ्याबद्दल विचारते. जर तुझ्या मनामध्ये जर तो असेल ना तर सगळ्या काही गोष्टी विसरून जा आणि त्याचा स्वीकार कर असं देखील आता म्हटलेलं असतं. तेच आता प्राजक्ता ऊर्जाला म्हणत असते की तुला वेड लागलंय का, तू हे सगळं काय बोलतेस, मी तर कौशिकच्या बाबत असा कदाचित विचार करू शकत नाही. मग प्राजक्ता म्हणते अगं तो तुझ्यावर प्रेम करतो. इतके दिवस मला वाटत होतं की तो माझ्यावर प्रेम करतो, माझ्याशी बोलतो तर त्याला मी आवडत असेन, पण हे सगळं तर चुकीचं निघालं. माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही असं देखील आता भाग्या प्राजक्ताला बोलत असते. तेच मला असं वाटतं की जर तुला एवढं चांगलं स्थळ चालून आलं आहे तर तू ह्या सगळ्याला विरोध करू नकोस. तू मला तर असं वाटतं त्या कौशिकसोबत लग्नाला तयार हो असं देखील भाग्या प्राजक्ताला सांगत असते. प्राजक्ता म्हणत असते की हे काय. भाग्या तिला म्हणते की मला तुला एक विचारायचं आहे, त्या प्रश्नाचं उत्तर खरं देशील का, बोल ना काय विचारायचं आहे ते. तेच आता भाग्या प्राजक्ताला म्हणत असते की तुला खरंच तो आवडत नाही का कौशिक, मला खरंच सांग. त्यावर प्राजक्ता म्हणते की तू हे काय बोलतेस भाग्या, मला खरंच नाही आवडत तो. मला जर आवडला असता तर मी तुला याआधीच सांगितलं नसतं का. मी बघते ना तुला पहिल्यापासून की तुझं किती प्रेम आहे त्याच्यावर. या सगळ्या गोष्टी मी जवळून बघितल्या आहेत, त्यामुळे मी सगळं काही असं करणं नाही गं, मला या गोष्टी नाही पटत असंही आता प्राजक्ता भाग्याला बोलत असते.
भाग्याचं असं म्हणणं असतं की तिच्यामुळे जर ती ते सगळ्याला नकार देत असेल तर म्हणून ते तिच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी काढून घ्यायचा प्रयत्न करत असते. पण तरीसुद्धा ना प्राजक्ताने नकारच दिलेला असतो. प्राजक्ता म्हणत असते की तुझा काहीतरी गैरसमज होतोय. पण तेवढ्यातच ना आता मामा देखील तिथे येतात आणि मामाने हे बोलणं ऐकलेलं असतं, जे भाग्याने प्राजक्ताला विचारलेलं असतं की तू या लग्नासाठी तयार आहेस का. पण तेव्हाच ना मामाही तिथे येतात आणि मामाही भाग्याचं ऐकून प्राजक्ताला विचारतात, हो भाग्या बोलते ते मी ऐकलं आहे, सांग ना तुला काय वाटतंय, खरंच आहे का हे सगळं, म्हणजे तुला कौशिक आवडतो का, बघ आवडत असेल तर मला सांगून टाक. कारण आहे ना मला असं वाटतं की जर त्यालाही तू आवडत असशील आणि तुलाही तो आवडत असेल तर मग आपण तुमच्या लग्नाचं काय ते बघूया. म्हणजे मला असं वाटतं की तुमचं लग्न तरी निदान होऊन जाऊ दे. असाही विचारणा आता इथे मामा करत असतो आणि त्याने हे सगळं काही प्राजक्ताला म्हटलेलं असतं. आणि प्राजक्ता मामाकडे पाहतच राहते. मामाला ती म्हणत असते की काहीतरी तुझा गैरसमज होतोय मामा, तू समजतोस तसं नाही. पण आता मामा तिला म्हणत असतो की मला भाग्या जे काही बोलली ते पटलेलं आहे आणि म्हणूनच तर मी तुला विचारतोय, सांग ना तुला मान्य असेल तर आपण तुझं लग्न लावूया. पण तेव्हाच ना दुसरीकडे मात्र आता प्राजक्ता म्हणत असते की ज्या मुलाला माझ्याबद्दलच काय, माझ्या बहिणीबद्दल जर काही वाटतच नसेल, माझ्या बहिणीच्या सौंदर्याबद्दल ती लोक जर चर्चा करत असतील तर त्या घरात ना मला जबरदस्ती लग्न करूनही जायचं नाही आहे. मी कधीच कौशिकला त्या नजरेनं मामा पाहिलंच नाही आहे. आणि राहिला प्रश्न या सगळ्याचा की मी त्याच्याशी लग्न करेन, पण काही झालं तरी मला त्याच्यासोबत लग्न करायचं नाही आहे. कारण माझा विचार पक्का आहे, ज्या घरात माझ्या भाग्याला स्थान नाही, माझ्या भाग्याबद्दल चांगलं बोललं जात नाही, त्या घरात मलाही जायचं नाही. असंही आता ती रडत रडत बोलत असते. आणि जेव्हा भाग्या हे सगळं काही रडून रडून बोलत असते ना तेव्हासुद्धा आता मामा जो आहे तो एकटक पाहत राहतो. तेच आता मामा बोलत असतो, खरंच ना तुला हे योग्य वाटतंय ना. हो हो मला हे योग्य वाटतंय, म्हणून तर मी म्हटलं ना मला नाही वाटत हे सगळं काही, कारण मला त्या मुलासोबत नाही करायचं आहे लग्न, हेही आता म्हटलेलं असतं. कारण आता जे काही आहे ते फक्त प्राजक्ताने भाग्यासाठी ठेवलेलं असतं. प्राजक्ता हेही म्हणते की जे भाग्याचं नशीब तेच माझं नशीब. भाग्याबद्दल जर एवढं वाईट बोललं जात असेल तर त्या घरात ना मलाही जायचं नाही, असंही आता तिनं ठामपणे सांगून टाकलेलं असतं. तेच मामाला सुद्धा आता प्राजक्ताचं कौतुक वाटू लागतं. खरंच ना किती विचार करते ना प्राजक्ता भाग्याचा, हाच विचार मामा मनामध्ये करू लागलेला असतो. तेच आता भाग्याला सुद्धा आवडलेलं असतं की प्राजक्ता आपल्याबद्दल एवढा विचार करते ते. नाहीतर तिला वाटत होतं की खरंच ना प्राजक्ताला आवडतो की काय हा कौशिक, म्हणूनच तिने तिला म्हटलेलं असतं की बघ एकदा विचार कर सगळ्या गोष्टीतून. पण आता तिने विचार करूनच सांगितलेलं असतं की माझा विचार तर झालेला आहे, मला नाही करायचं आहे हे लग्न. मी जे काही करेन ते माझ्या भाग्यासाठीच करेन. भाग्याचं आयुष्य तेच माझे आयुष्य, भाग्याची पाठ राखीन म्हणून मी त्याच घरात जाईल ज्या घरात भाग्य असेल, असंही आता प्राजक्ता म्हणत असते. तेच आता बाहेर उभं राहून मामी हे सगळा काही ड्रामा ऐकत असतात. मामी जेव्हा हे सगळं काही ऐकत असतात ना तेव्हा खरं तर ना दुसरीकडे आता पाहायला मिळतं मामीने तर निर्णय घेतलेला असतो. कारण मामींना ना आवडतच नसतं मुळात जे काही सुरू आहे ते. म्हणूनच ना मामी आता प्राजक्ताकडे आणि भाग्याकडे बघत असतात आणि त्याच वेळेला त्या विचार करतात की आता खूप झालं, आता नाही. आता इकडे भाग्या रडत असते, तेच प्राजक्ता तिला शांत करत असते आणि नको तू इतका त्रास करून घेऊ असं देखील ती म्हणत असते. त्यावर भाग्या म्हणते की कसा त्रास करून घेऊ नकोस, तू विसरतेस का मी त्याच्यावर मनापासून प्रेम करायची, सारखा तोच माझ्या नजरेसमोर येतोय, सारख्या त्याच गोष्टी मला आठवत आहेत, मग मी कशी काय ह्या सगळ्यातून बाहेर पडू शकते, तूच विचार कर ना. असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्या जातात ना तेव्हा आता इकडे विचार करण्यासारखी गोष्ट असते. आणि तेव्हाच ना थोडं टेन्शन ना इथे
आलेलं असतं प्राजक्तालासुद्धा. तेच इकडे मामीकडे गेलेला असतो. तर मामीने आता निर्णय घेतलेला असतो की प्राजक्ताला या घरात ठेवायचं नाही. तेव्हा मामा म्हणतो की काय बोलतेस तू हे सगळं काही. त्यावर मी जे काही बोलते ते पूर्ण विचार करून बोलते. माझा विचार पक्का झालेला आहे. आता जर आपल्या घरात तिला राहून प्रॉब्लेम येणार असेल तर मला नाही ठेवायचं अशा मुलीला या घरात. जर माझ्या मुलीच्या आयुष्याशी जर खेळ होणार असेल तर तिला या घरात जागा नाही असंही मामी बोलत असते. तेच दुसरीकडे आता प्राजक्ता आणि भाग्या बोलत असतात. भाग्या ह्या प्राजक्ता समजावत असते, तू उलट चुकीचा अर्थ या सगळ्याचा काढू नकोस. जे काही चाललेलं आहे ते भयंकर असं आहे मला कळतंय, पण तू या सगळ्यातून बाहेर ये. नको त्या कौशिकचा विचार करू. मीही त्या कौशिकसोबत बोलणार नाही आहे असंही आता प्राजक्ताने सांगून टाकलेलं असतं भाग्याला. तेच दुसरीकडे आता मामी बोलत असते की त्या प्राजक्ताला घरात ठेवायची गरज नाही. आता जर मुलगी आपली वयात आली आहे आणि तिच्या सौंदर्यावर तिच्यामुळे जर बोललं जात असेल ना तर या गोष्टी मला मान्य नाही आहेत. म्हणूनच मी सांगते आजच्या नंतर फक्त आपल्याला 2 मुलं असतील असं जेव्हा आता ती बोलून दाखवते ना तेव्हा मामा तिला म्हणत असतात की हे सगळं तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. हा निर्णय तुझा पूर्णपणे चुकीचा आहे. कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नकोस असं देखील आता म्हटलेलं असतं. पण तरीसुद्धा ना ती काही केल्या ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की जर ती मुलगी या घरात राहून त्रास होणार असेल ना त्यापेक्षा ती मुलगी या घरातच नको. मी तर ठरवलेलंच आहे असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना मामा म्हणत असतात की नको असा विचार करू नकोस. तिला आपल्याशिवाय कोण आहे. नाही एवढा जर विचार करत बसली ना तर माझ्या मुलीचं भलं होणार नाही आहे. म्हणजे ही मुलगी मागून येणार आणि माझ्या मुलीला सगळीजणं नावं ठेवणार आणि माझी मुलगी तशीच राहणार नाही. त्यापेक्षा या मुलीलाच घराबाहेर काढलं पाहिजे. जोपर्यंत ही मुलगी घराबाहेर जात नाही तोपर्यंत मी या घरात काहीच करणार नाही. मी अन्न पाणीसुद्धा खाणार नाही असं देखील आता तिने ठामपणे तिचा निर्णय सांगितलेला असतो. आणि जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी ठामपणे तिने सांगितलेल्या असतात ना तेव्हा मात्र आता धक्काच बसलेला असतो इथे असणाऱ्या या मामांना. तर मामांनी आधी मामींना समजवायचा प्रयत्न तर केलेला होता पण मामी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. मामींना असंच वाटत असतं की भाग्याच्या आयुष्याचं जर चांगलं होणार नसेल तर ह्या प्राजक्ताच्याही आयुष्याचं काहीच चांगलं व्हायला नको. कारण प्रत्येक वेळेला भाग्याबरोबर जर प्राजक्ता बाहेर गेली तर प्राजक्तालाच पसंत करायचे सगळेजण आणि तेच काहीसं नको असतं इथे असणाऱ्या मामीला. म्हणून मामीने निर्णय घेतलेला असतो की प्राजक्ताला घरात ठेवायचं नाही, प्राजक्ताला घराबाहेर काढायचं. हा निर्णय मामींचा असतो पण हा निर्णय ना मान्य मात्र नसतो इथे असणाऱ्या या मामाला. मामा बोलत असतो की तू दुसरं काहीतरी बोल पण नाही. मामींचा विचार पक्का झालेला असतो कारण त्यांना असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा ती जर मुलगी या घरात राहिली तर माझ्या मुलीचं आयुष्य बरबाद होऊ शकतं. आजच्या नंतर फक्त आपल्याला आपली 2च मुलं असतील, कौस्तुभ आणि त्याचसोबत भाग्या. बाकी तुम्ही कोणाबद्दलही मला काहीच बोलू नका असं देखील मामीने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर मामा असं म्हणतात की चारू तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का, समजून घे. तेच आता इकडे प्राजक्ता भाग्याला समजवून तर दमलेलीच असते. भाग्या रडत असते. तेच प्राजक्ता आता ह्या सगळ्याबद्दल मामीशी बोलायला जाणार असते कारण तिलाही कळलेलं असतं की जे काही झालं आहे त्यावर ना मामीही दुःखात असेल. मग मामीलाही सावरून घ्यायला हवं असाही विचार ना प्राजक्ताच्या मनामध्ये येतो आणि म्हणूनच प्राजक्ता रूममधून उठून मामीच्या रूमच्या दिशेने निघालेली असते. आणि तेव्हाच ना मामीचं आणि मामाचं बोलणं प्राजक्ताच्या कानावर पडतं. जे की मामीने सांगितलेलं आहे की आजपासून या घरात प्राजक्ता राहणार नाही आणि प्राजक्ताला जर तुम्ही या घरात ठेवणार असाल तर मी अन्न पाण्याचा त्याग करेन. या गोष्टी ज्या आहेत ना त्या मामीनी म्हटलेल्या असतात मामांसमोर पण त्या गोष्टी ना सगळ्या काही इकडे कानामध्ये प्राजक्ताच्या बसलेल्या असतात. त्यामुळे प्राजक्ताला कळलेलं असतं की आपण या घरात राहिल्यामुळे त्रास होतोय आणि खास करून मामीने तर तसं बोलूनही दाखवलं. म्हणजेच मामी आता माझ्यासाठी अन्न पाणी सोडणार नाही. काही झालं तरी असं व्हायला
व्हायला नको असाही विचार ना इथे मात्र प्राजक्ताच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. मामाने इतकं समजून सुद्धा मामी ऐकायला तयार नसते. मामी म्हणत असते की माझा विचार हा फायनल आहे, यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. तुम्ही कितीही प्रयत्न करा माझ्याबरोबर बोलायचा, पण मला ह्या गोष्टी मान्य नाहीत म्हणजे नाही असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी मामी जी आहे तिने तिचा निर्णय सांगितलेला असतो, पण तो निर्णय मामाला मान्य नसला तरीसुद्धा प्राजक्ताने ऐकल्यामुळे आता प्राजक्ताला वाईट वाटत असतं. प्राजक्ताला हेच वाटत असतं की आता आपल्याला जर भाग्याचं आयुष्य आणि मामीला जर सुखात बघायचं असेल तर आपल्याला हे घर सोडावंच लागेल असा निर्णय ना आता इथे असणारी प्राजक्ता घेते. म्हणूनच प्राजक्ताने मामीचं बोलणं ऐकल्यानंतर तिला तर धक्काच बसतो, पण आता तिने निर्णय घेतलेला असतो की हे घर सोडून जायचं. या घरात राहिले तर पुन्हा त्रास होऊ शकतो या गोष्टी बरोबर तिने हेरलेल्या होत्या आणि त्यामुळेच मग आता घर सोडून जाण्याचा निर्णय प्राजक्ताचा पक्का झालेला होता. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतंच, पण दुसरीकडे आता एक गोष्ट अशीही दिसून येत असते की प्राजक्ताने तर घर सोडलेलं असतं, पण प्राजक्ताच्या मोबाईलवर ऑलरेडी खूप जास्त फोन आलेले असतात. तेच आता सुलक्षणाच्या घरी दोन्ही लहान मुलांनी भूक लागली म्हणून आता घर डोक्यावर घेतलेलं असतं आणि त्या ताटं वाजवत असतात. आणि ती मुलं जेव्हा ताटं वाजवत असतात ना त्या सगळ्या त्रासाचा त्रास मात्र इकडे असणाऱ्या या ह्याला होत असतो. आणि आलोकला जेव्हा ह्या सगळ्याचा त्रास होतो तेव्हा ना आलोक जे आहेत ते मात्र